चुरा लिया मेरा पर्स। आपको किस पे शक आ रहा है? मुझे सबसे बड़ा शक मेरे भाई पर आ रहा है। No, 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 no. ब्यूटीफुल दीदी, घर जा रहे हैं, भोजन करके आए। हमें जाना था घर पे, लेकिन अब वापस एक और मंदिर, शनि मंदिर है। चलो श्री तो ज्ञानेश्वर देवस्थान, ज्ञानेश्वर शनिदेव का भगवान। हाँ, श्री शनेश्वर देवस्थान। यहाँ की सीढ़ियाँ बहुत लंबी, मैं पहले भी आ चुका हूँ यहाँ पे। हम बैठते हैं। आओ। ये हमारी मामी फेमस ब्लॉगर, एक और हमारे साथ कोले में आ चुके फेमस मामी। अरे ब्लॉग में ले अभी कुछ पूछ। क्या पूछूं? घर पे ना कि और कोई मंदिर जाना है? और एक मंदिर जाना है, एक और मंदिर जाना है। चलो अब हम जा रहे दूसरे मंदिर या घर जा रहे दूसरे मंदिर। और अब मेरी पर्स चोरी हो गया, जिसमें पैसे थे, और वो बताने से मना कर कि कितने पैसे थे। ब्लॉगर भाई पूछ रहे, आपका भाई बता सकता है मैं पर्स कैसे हुआ? किसी रिश्तेदार ने चुरा लिया मेरा पर्स। आपको किस पे शक आ रहा है? मुझे सबसे बड़ा शक मेरे भाई पर आ रहा है। इसका बेचारा अभी सुना लो, सुनते थे। चलो गाइस, चलो। लूजर लोग यहाँ पे आ रहे हैं। यहाँ पे पहले हमें हाथ कर धोना पड़ेगा, फिर मंदिर। उधर चल। कैमरामैन हियर। वो कैमरामैन इधर। टेक्नोलॉजिया ऑन करो जी। चलो अरे चलो, हम जा रहे हैं अपने घर पे और माँ मुझे खींच के लेके जा रही है। नहीं तो नहीं आए, क्योंकि वो आना नहीं चाहता उतने बड़े। चलो स्लाइड चलो चलो। अरे घोड़ा नहीं, घोड़ा दिख रहा, घोड़ा इधर है, इधर। मैंने पहली बार घोड़ा देखा है। जाने दे, चल। इसको पकड़ना है। रुक, ये आ रहे। रेस लगा रहे। अरे सामने जाओ, देख सकते हो बाहर का कैसा है, गेट कैसा है इसका। वहाँ पे ये उनके लिए सिद्धेश्वर मंदिर है। आपको यहाँ का व्यू दिखाते हैं सबसे पहले। तीसरी चौथी बार हो जाए तेरे को नहीं। ऐसा एंकरिंग करोगे ना, डूब जाएगा यूट्यूब। कर देना। दिवसभर जे आहे ते आम्ही फिरून आलेले आहे आणि आल्यानंतर आता जे अक्षता आहे ना ते बनवायचं आहे आपल्याला. तर आल्या मस्त हातपाय धुतलो आणि छानपैकी चहा वगैरे घेतलं. त्यानंतर आता अक्षता आपल्याला बनवायला बसायचं आहे. ॲक्च्युली ते लग्नामध्ये 1 दिवसाचा गॅप होतो आणि आम्ही सगळे भेटलो होतो एकत्र. किती दिवसानंतर भेटतो ना आपण, त्यामुळे आम्ही मस्त फिरायला गेलो होतो. मग सगळे आजूबाजूचे जे देवस्थान आहे ना तिथे सगळे फिरून आले आणि आता अक्षता बनवायची तयारी चालू आहे. तर आम्ही चेंज पण केलं नाही, म्हणलं की चेंज करायचं होतं. एकतर दिवसभर साडी वगैरेची सवय नाही, खूप थकून गेलेले. तरी पण म्हणलं की नाही, सगळे मावशी आत्या वगैरे सगळे बोलले की आधी हे कार्यक्रम करून घ्या, त्यानंतर मग तुम्ही चेंज करून घ्या. कोणी नाईट ड्रेसवर असणार आहे, कोणी गाऊन घालणार आहे, कोणी टी शर्टवर असणार आहे. मग ते व्हिडिओ काढायला पण बरं वाटत नाही. मग ते आमची वाटच पाहत होते. आल्यानंतर फ्रेश झालं, चहा वगैरे केलं, चहा नाश्ता. कारण बाहेर तर जेवणं झालंच नव्हतं आमचं, एवढं लोकांचं. भूक खूप जाम लागली होती सगळ्यांना. काय होतं थोडं खाऊन घेतलं, चहा पिलं आणि त्यानंतर आता अक्षता बनवायला लागलं. त्यामध्ये पण खूप वेळ,
कारण व्हिडिओ शूट करणं, असं घ्या तसं घ्या, असं करा तसं करा. एक होता व्हिडिओ कॅमेरा म्हणजे व्हिडिओ बनवणारा, मुंबईहून आला होता तो. तर त्याचे थोडेसे चालू होते असे नाटके असतातच ना, आता नाटके नाही बोलू शकत आपण. मग त्याच्यामध्ये वेळ गेला. त्यानंतर भूक लागली होती. अक्षता बनवलं खूप छानपैकी. 5-6 जण आम्ही बसलो होतो सगळे सवाशीण. आणि त्यानंतर एक एक जे कलर आहे त्याचा पण व्हिडिओ प्रॉपर शूट केला आहे त्यांनी शॉर्टमध्ये टाकण्यासाठी. मग ॲक्च्युली तो मला मिळाला नाही आहे. आता हे जे लग्न झालं आहे ना, आता किती दिवसानंतर मी हे व्हिडिओ टाकते. ॲक्च्युली काय करणार आहे आयुष्यामध्ये काहीच क्लॅरिटीच नाही आहे, समजतच नाही की कुठे जायचं, काय करायचं. एवढं डोकं खराब होऊन गेलेलं आहे ना, म्हणून व्हिडिओ प्रॉपर वेळेवर येत नाही आहे. इच्छाच नाही माझी तर खरंच व्हिडिओ. आता सगळ्यांना जाम इतकी भूक लागलेली आहे. आता बघा सगळेजण इतके जण गेलो होतो आम्ही ना, ऑलमोस्ट ना 30 जण काहीतरी गेलो होतो. तुम्हाला दिसते हे सगळेजण आले होते बघ. काही गाडीवर 3 गाडी गेल्या होत्या, 2 व्हीलर तुम्ही जसं बघितलं व्हिडिओमध्ये. आणि एक 4 व्हीलर होती, ऑटो होती, खूप मोठी होती ती पण. भरपूर जण बसले त्याच्यामध्ये त्याच्या पाठी. तर एवढे जण आम्ही गेलो होतो मस्तपैकी. आणि मध्ये पण काही जण जेवताय. त्या माझी दीदी आहे, ही वहिनी आहेत. आणि हे माझी दीदी आहे, मावस बहीण आहे. हे पण मावस बहीण आहे. तर ते हसतात. मी मिरचू भाकरी खाते, माझी मिरचू भाकरी दाखवते काय तू व्हिडिओमध्ये. म्हणजे चालतं असतं. ॲक्च्युली तुम्हाला कळणार नाही, कारण हे कर्नाटकचे आहेत. आम्ही सगळे कन्नडमध्ये बोलतात, मग ते तुम्हाला कळणार पण नाही ते काय बोलतं ॲक्च्युली. तर आता हे सगळ्यांना खूप मस्त भूक लागली आहे. व्हिडिओ प्रॉपर आमचं शूट झालेलं आहे आणि सगळे जेवायला बसलेले आहेत. आणि त्यानंतर आता मस्त संगीत खुर्ची खेळणार आहे. त्यानंतर नवरा नवरीचं डान्स पण बघा. आणि माझं बहीण आणि भाऊजीचे नागिन डान्स पण बघा. ते मी स्टार्टिंगला पाहिलं असेल. खूप मज्जा आली. असं वाटतं ना किती व्हिडिओ बनवावं याच्यावरती. पण माझे सगळे ओळखीचे, पण तुमचे नाही ना, मग तुम्ही पण बोर होताल. त्यामुळे एका व्हिडिओमध्ये ऑलमोस्ट मी कवर करून घेतलेलं आहे. आता बघा संगीत खुर्ची आहे. त्यानंतर मग नवरा नवरीला डान्ससुद्धा शिकवलेला आहे. त्यानंतर अजून आम्ही नागिन डान्ससुद्धा करणार आहे. तर प्लीज कीप वॉचिंग आणि सबस्क्राईब द चॅनल. मी बोलत नाही म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करत नाही असं करू नका अजिबात. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओ एन्जॉय करूया आपण. अरे अरे रे, ते नवरा नवरीला डान्स सगळे शिकून थकून गेले. काय असलं डान्समध्ये काय. अरे आपला इंडियन डान्स एकदम भारी आहे, मस्त झिंगाट लावा ना.
आली बघा आमची नवरी किती सुंदर दिसते ना. ओ हो, कर्नाटकची मुलगीच असतात, खूप सुंदर दिसतात ना. खूप छान मेकअप झालेला आहे. ॲक्च्युली आमची नवरी दिसते पण खूप छान ना. तर आता आज आहे लग्न, जसं तुम्हाला दिसतंय. ओ माय गॉड, रात्री 3 वाजले होते कारण दुसऱ्या दिवशी लग्न होतं म्हणून. तरी पण थोड्यापैकी झोपायला दिलो आम्ही त्यांना. जर चांगली झोप झाली असती तर आमची नवरी अजून फ्रेश दिसली असती. झोप झाली नाही त्यांची किती दिवसापासून. तर आता एंट्री होते मस्तपैकी आणि त्यानंतर मस्त एन्जॉय करूया लग्न. खरंच खूप बिचारी वाटतात लग्न करून कोण चुकी आहे या जगामध्ये. अरे बापरे, लई भयंकर आहे. केलं तरी रडतात आणि नाही केलं तरी रडतात असं आहे लग्न. तर आता मी नारळ दिले त्यांच्या हातामध्ये आणि ती ॲक्च्युली भाची लागणार आहे माझ्या मावस भावाची मुलगी आहे ती, म्हणून ती मला भाची लागणार, मी तिला आत्या लागणार आहे. तर आता त्यांना बोलवलं गेलेलं आहे. खूप छान ॲक्च्युली गावामध्येच झालेलं आहे हा लग्न आणि माहेर आणि सासर तिचं एकाच गावात आहे, गावातच दिलेलं आहे. आता ही माझी मुंबईची बहीण आहे. हे नवरीचे वडील आहेत, जो माझा भाऊ आहे आणि ती माझी मुंबईची बहीण होती. ही माझी सर्वात छोटी बहीण आहे पुणेवाली आणि तिथे मी आहे आणि सगळे सोरे बसलेले आहेत. गावामध्येच आहे. गावामध्ये कोणतं फंक्शन हॉल नाही आहे. हा एक छोटासा कल्याण मंडप असं म्हणलं जातं. तिथे छोटासा हॉल आहे, तर तिथेच अरेंज केलेलं आहे. कारण मग त्यांच्या पाहुण्यांनी ह्या पाहुण्यांनी यायला जायला पण तर अजून इशू नको व्हायला गावामध्ये असं मोठं काही फंक्शन हॉल नाही आहे त्या गावामध्ये. होतं तर हाच एक छोटासा फंक्शन हॉल आहे, तर तिथेच अरेंज केलेला आहे त्यांनी, जेणेकरून दोन्ही सोयींना सोयीस्कर करायला पाहिजे. आणि लग्न किती मोठं करणार आहे काय नाही ह्या गोष्टी डिपेंड नाही करत. त्या लग्न तुम्ही भलेही छोटं जरी केलं तरी त्याला किती सक्सेसफुल तुम्ही बनवणार आहे हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. नाहीतर लाखो करोड रुपये खर्च करूनही तुम्ही जर व्यवस्थित तुमची लाईफ तुम्ही जगत नाही हजबंड वाईफ, तर त्याचा उपयोग नाही मला असं वाटतं. छोटं करा, जास्त देखावाला जाऊ नका, कारण आजकाल देखावा खूप झालेला आहे, खूप पैसा ओतत आहे लोक. चला, हॅपी मॅरिड लाईफ बोथ ऑफ यू. आशीर्वाद.